नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम सर्वांचे मनापासून स्वागत. एक पण दिवस असा नाही की काहीतरी वेगळं होणार नाही. घरच असं आहे की काही ना काहीतरी दररोज वेगळंच करत राहतं. आज नाही का सोमवार आहे आणि एकादशी आहे, तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आज काय चाललंय पहा. नाना चालले वारीला. चालले वारीला ज्ञानबाजू करून कुठं चालले? चालले दर्शन करतो देवाच्या देवबाप्पाच्या. मला देवाला नेतात ना तुम्ही. आंघोळ नाही केली तुम्ही आज? केले नाही तर कशी मग? नाना आंघोळ नाही करीत राव तुम्ही. मग पाणी कुठे? मी आंघोळ घालू तुम्हाला? हा हा, चला आज मी तुम्हाला आंघोळ घालतो. तोच राहिला आता मला आंघोळ घालायचं. नाना चला ना, आंघोळ घालतो मला. तोच राहिला. हर 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 महादेव. नाना केली काय कसं आंघोळ? केली ना आंघोळ. माझी आजी कुठे? आज ती काय बसली बाजूवर पाय लांबून. पाय लांबून बसली. बरं घ्या दर्शन. आजी दाखवत होता बघा, निवांत बसली का. सकाळी बाजारला गेली होती, बाजार वगैरे आणलाय, स्वयंपाक वगैरे सगळं केलंय घरामधला. आता निवांत बसली बघा. आता तिनं नाही का तिचा स्वतःचा अवतार कसा करून घेतलाय आज. जेवली का आजी? आता कशाचं जीवन. हे अवतार कोण असं गेला? तो आम्ही कट मारू का चांगला? येदो पोथर गेलं. हे बाई, मी तुझी कटिंग करू का? हा कर ना, हा कर ना. हे केस तो याचं थोडे असे हे देऊ का स्ट्रेटनिंग करून? तू इच कट करा आणखी. आलं का परत? मग मग हे केस एवढे वाढत तर कशी वाढत? असं गच्चू धरता येईन तुला केसाचा. बांधता येईन जांबू. कटिंग केली मी, कटिंग. जांबू बांधता येईन असं बोल. असं मग- रिबीन लावून. त्या पोराने एवढी चांगली कटिंगच नाही केली वाटतंय. सरी केसच तशीच येते. हा? आम्ही खाऊ मग तुला. मला नाना कशी म्हणली? तुला म्हणली नाना ये. बाजूला येते एका धोकात. नाना तुला म्हणली. ज्यादा झाला आता त्याला. तुला म्हणली नाना. बाई तुला म्हणली तुम्हाला. कस काय म्हणली मॅडम आज? डोकं जागेवर रे का त्याचं. तुला काय म्हणली? म्हातारा तुम्हाला खायचं म्हणलं तर तुला. आज व्हिडिओ नाही बनायचा. मग भाजी ठुली मी एवढी एवढी मेथीची. तिची मला पराठा बनायचा आज. होय नाना. पराठा. अरे थोडं जर दम धर. पराठा बनायचा आणि हे बनायचं आणि ते बनायचं. जरा शांतता. मला वाटलं झोपली आता. मिरची कालवून उलशी लगेच तयार करायचा पराठा आहे? पराठा. कोण खाईन? मी खाईन. त्या तिकडे उठ. नाना नाही का गरमी सहन नाही होत. रात्रंदिवस जास्त गोळ्या वगैरे चालू आहेत ना, त्याच्यामुळे जास्त घाम पण येतो आणि त्याच्यामुळे ते शर्ट वगैरे घालत नाहीत. तर असं म्हणजे काही समजू नका. नाना तुम्ही सोमवार किती वर्ष धरले तर? सोमवार मग 5 वर्ष धरले होते मी. सोडून दिले. 5 वर्ष सोमवार केले. दर प्रत्येक सोमवार 5 वर्ष सोमवार धरले. डायरेक्ट 5 वर्ष. नाना काय काय जेवायला दिलं बहिणी आज? म्हातारीनं आज दिलं हिरवी मिरची, हां लोणचं, हां मुळ्याच्या चकुऱ्या, हां. बाजरीची भाकरी. एवढं भाजी नाही बनली काय? भाजी आहे ना, कोणती भाजी? मेथीची भाजी आहे ती आणते म्हणली. हे बघा आपली आजी भाजी बनवली. इथं नीट बसते ना. नानाला खाली बसून जेवता नाही येत. खुर्ची लागत नाही तर मग बाजूवरती ते पाय असे मांडी नाही घालता येत. जेवा ठेवा नाही तर ठेव ना. जेवायला या जेवायला. नाना तर मस्त एन्जॉय घेऊ राहिले जेवायचे. हा जेवायला 10 वाजला जेवून घ्या. गावचं जेवण आहे. चव कसं काय नाना भाजी सांगा ना? भाजीची चव हिरवी मिरची लय चव. हिरवी मिरची आवडते ना तुम्हाला? नानाला पहिल्यापासून तिखट मिरची लय आवडते. चकुरी. मुळ्याची ना. आज 2 महिने झाले होतं सिलेंडर बुक केलं होतं. आज कुठंतरी नाही का सिलेंडर भेटन. हे बघा आता टाकी वगैरे घेतली आणि सिलेंडर घ्यायला जायचं आहे. आज पूर्णपणे सिलेंडर संपला होता आणि जवळपास नाही का पाठीमागच्या महिन्यामध्ये 15 तारखेला बुक केला होता. तो आता कुठं भेटेल तो. आणि आता पुढं नाही का 1च महिना राहिला आहे मे. त्याच्यानंतर जून लागला का पावसाळा लागेल आणि चुली बस सगळं गळून जाईल. त्याच्यामुळे का सिलेंडर घेऊन येऊ पहिला तो. घेतली आता एक टाकी. 2 महिन्यानंतर एक टाकी भेटली. काय तू म्हणते तर ती आहे. हा मला खाती का? खाती येतो वाकायची मग अंगोर. धरा पाणी. मला काम पडे आज. धर म्हणायचं ना पाणी. धर पाणी. आणली हो टाकी. आता किती दिवसांनी टाकी दे तुला? 2-3 महिने ना तिकडे किती टाकी बे. आता एक 2027 टाकी जास्त उडीतो. 2027 मध्ये घ्यायची परत.
थेट आता आखाडात दिवाळीच्या टाण्यापर्यंत आखी गेली पैसे. बघा आता ही टाकी डायरेक्ट दिवाळीपर्यंत जाईल. आपली आजी त्याच्यामुळे चुलीवर स्वयंपाक करते. ना तिचं तोंड बघा ना कसं दिसतंय. खरपुड तोंड पैसे होते तोंड. आता दुपारचे 2 वाजले आहेत आणि भरपूर वरून नाही का उन्हाचा कहर पडलाय. पत्र एकदम गरम झालेत आणि सगळे वाफा लागू राहिल्यात आणि फॅन जर लावला ना एकदम गरम वाफा लागतात. तर अशाच टायमामध्ये नाही का आपल्या आजोबांचे मित्र आले आहेत आणि गावाकडे नाही का उन्हाळ्यामध्ये लोक नाही का शांत बसल्यावरती जुन्या आठवणी किंवा काय गप्पा मारतात ना. आता बाहेर बसले तर मला पण माहित नाही, पण मी तुम्हाला दाखवतो. आपण काय काय बोलतात मला पण अंदाज नाही, तुम्हाला दाखवतो एक मी. चालल्यात गप्पा. काय गप्पा चालल्यात? हे उठतच नाही, आलो का म्हातारी उठत नाही. चालल्यात गप्पा यांच्या. काय गप्पा चालल्या मला सांगा ना. हिडिओचं चाललं ते अमकं झालं तमकं झालं. काय आलं बाई सांगते काय काही. बाबा सांगत होते. फलाण्याचं झालं काय आलं? झालं. मी आलो गप झाले तुम्ही सगळे. नाही तर आणि तू आता आमदार आहेस होय, म्हणजे आमचा व्हिडिओ काढून घ्यायचा तुला. मग काय गप्पा मारतात बघू दे ना. हा बघा आता ऊन पडलंय घरात, गरम हवा येते. म्हटलं चला काय काय बोलत बसलो बाहेर तेव्हा म्हणलं गरम होते पंख. गरम होते. बाई तर गपच बसली. सांग ना म्हातारी. आमदार आले मग त्याच्यामुळे गप्प व्हावं लागत. म्हातारी सांगत होती कुठं किरकोळ आलं ती असं असं करीन, उभा राही खाली पड कुठं कुठं. त्याचे तो दाखिला पिक्चर मध्ये नव्हते दाखिला. कोणता picture आहे? त्याचे ना दाखिला ते याचं पांडुरंगाचं आणि ते सगळं ते देवलाचे हात हातात देवलाचे. रोज पिक्चर बघतात मग झोपत येत. सवय लागली आता त्यांना. बारा एक दिवस त्याच्या टेम्पोतच आणत बाई एक गोर आणि म्हणजे 6 पायाचं 6 त्याला मागून एवढं मोठं गोठडं होतं आणि त्याच्या पायाच्या खाली 2 ते त्याच्यातून माझं पाणी गळ हा का टांगड्यातून पायातून काय शेपूट होतं का काय होतं काय ऑपरेशन करून जोडलेलं असं ती. कदाचित तसंच असं. हा अशा पायावर एवढी गाय ती वासू पण त्याला ते ही नव्हती अशा नाक्या बिक्या नव्हत्या त्याला. काय माहिती मग आता. आता ते एक देते कॅपूत होतं वाढू पाहिली सायनस साऱ्या बाया पळत होत्या घेऊन त्याला हळद कुकून बनलेली हळद कुकून ते वायाला घेऊन पळत होत्या. म्हणलं बरं झालं कोणी दाणे देते कोणी पेंड्या देते. ते दरवर्षी येतात वाटतं लोक. हा दरवर्षी प्लॅन नाही म्हणलं मला 2 दिवसात दवाखान्यात न्यावं लागलं. सारा कसा बसला बाबा उघडा होऊन नुसता सापळा आहे बाबा. सापळा दिसतोय बाबा. ते ना नकोच ते खेळ नाही का. खेळलो येत पोपर येतात मा उधावला ते बबन संघ देव तुझ्या संघ भावसे तुम्ही पाळलं का त्यांनी पाळलं तुम्हाला. ते दुयेची बरोबर मागू जणी येईल तुमची इथं आंबे खाली मोठ्या आंबा होता नगर मध्ये इथं पोपरच उखाळा होता बा. आणि बाई होती तेव्हा हा होते ना. लग्न आलं का. नाही लग्नाच्या अगोदर नव्हती तिथं. तुम्ही ताकद यायला काय खायचं. दूध लय राहत आमच्या जवळ. दूध खायचं का. दूध दही अजून खोबरं ते मोठे ना पहिले का तेवढं खोबरं भरून आणून कोणतं. पहिले तुम्ही कधी जेवायचे म्हणजे घरात. सगळे संघ चला जेवायला बसायचे सगळ्यांसोबत जेवायचं संध्याकाळी. संघच काही असं ते चटणी असो मिरची असो सगळ्यांसोबत खायचं. म्हातारा ते सगळे बाई तुम्ही सगळेजण एकत्र असलो कसं होत होतं. माणसं सण राहते केला तर पुरतच नव्हता आम्हाला. कसं काय कोण जादा खायचं. पुरतच नव्हता एवढं खटलं होतं. किती माणसं असतील घरात. 9-10 माणसं राहायचे. पहिल्यांदा पण सण कसा होता सण. सण म्हणजे 12 महिन्याचे 12 महिने सण खायचं गावात चपाती खायची होती माहिती. रोज चपाती खायची फक्त सणाला गहू. हा का. मध्ये नाही तेवढंच. मग तुम्हाला तर असं वाटतं सण केव्हा येतो. हा सणाला मात्र चोपून पोळ्या होत्या टोपलं भर. आणि कान लाडू करायचे म्हणले का राळ्याचे लाडू करायचे. राळ्याचे राड काय असं राळे राळे राहायचे ते वावर पिकायचे. रोपटं एवढाले राहायचे. ते मन पोत राळे व्हायचे. ते आणायचे कुटायचे उठणायचे उखळात मध्ये कुटायचे आणि मग त्याचे दळून आणायचे नाही तर घरीच दात्यानं दळायचं. दिवाळीला तेच लाडू आणि राहायचे. ते पीठ भाजायचं तेल टाकून नाही तर तूप डाळडा टाकून आणि मग त्याचे लाडू बांधायचे. गावरान तूप राहायचं पहिले. लाडू बांधायचे. ह्या डाळीचे लाडू नाही खावा त्याचे राळेचे लाडू खावा. आता राळे भेटायच नाही ना तर बनवून आता राळेच नाहीत. नाही तर नगरला येतच असते ना मार्केटला येत.
राळे जर असते तर आपल्या आजीनं आता नाही का बनवले असते रेसिपी. भगर, वरई, मुगाच्या भाकरी खाल्ल्या, वरईच्या भाकरी खाल्ल्या, भगरीच्या भाकरी उपासाला चढत्या तेवढ्या. पहिले नाही ते हा बघा गोड लागायचे. साळी राहायच्या पहिल्या. गावरान मारा सगळा. गुरं किती होते गुरं जवळजवळ 25-30 गुरं होते. तुमच्याकडे? मग नाना असं मला हे पण कोणतरी म्हणलं की आपल्याकडे मेंढ्या पण होत्या पहिले. 2-3 खांडे तिथे मेंढ्याच होते. हा का? मीच ओळखली. शेरडाचं दूध चांगलं का मेंढ्याचं? मेंढ्याचं दूध घट पण ते काढायला लय अवघड. मागून काढायचं कासं पण असं मागून मोरधाराची एक जण मागून काढायचं दूध. जुन्या पद्धतीचं सरबत आमचं हे. एक नंबर. धाना सरबत केलं एवढं धाना सरबत. धाना सरबत. हे बघा नाना पिऊ राहिले एवढं भारी झालंय ना जबरदस्त. पहिले ते लिंबा नव्हतं भेटत का नाना? काय झालं? एक इथं एक झाड तिथं एक झाड लिंब देत नव्हते लोक. आता बागची बाग झाली तर डाळिंबीची. आजीने धान्याचं सरबत एक नंबर केलंय. मी व्हिडिओ शूट केलाय, अपलोड करून देतो. आता आजीने नाही का सरबत वगैरे करून तर पाजलंच आहे. आता त्याच्यानंतर आपली आजी काय करू राहिली तुम्हाला दाखवतो. तर हे बघा हरभरे आणले तर आणि आता वर्षभर नाही का स्टॉक बनवून ठेवणार त्याचं पूर्ण. काय काय बनणार बा याच्यापासून? हे बघा हरभरे. त्याच्यापासून डाळ करायची, भिजायचे अगोदर. आता गरम पाणी केलं इळाचं, त्याच्यात टाकायचे पाण्यात का? पाण्यात. मग वाळायचे, 1-2 दिवस वाळायचे, मग भरडायचे. याच्यापासून तू काय काय बनणार? म्हणजे बेसन पीठ तर फिक्सच असन. बेसन पिठाला काम येते, पुरणाच्या डाळीला काम येते, सणासुदीला एवढं इकाची डाळ करून आणूस तर लाडू होते. तर होय लाडू. आणि आपल्या आजीला लाडू एवढं भारी येतात ना जबरदस्त. तुम्ही जाऊन रेसिपी बघू शकता आपल्या तिखट channel वर. शेव येते. होय बाई शेव बनायचे काय एखाद्याचे? तेल तेल आता मागाचे पण चल जाऊ दे. एखाद्या दिवशी रेसिपी म्हणून बनव ना. बनवूया एखाद दिवस. बघू आपण एखाद्या दिवशी आजीला नाही का आजीच्या आजी तुम्हाला शेव पण दाखवतो. तिने ती फर्स्ट टायमाला नाही का घरी चिवडा बनवला होता. तर शेव नाही का एवढी जबरदस्त बनवली होती. चिवड्यामध्ये टाकायलाच नाही शेव राहिली, डायरेक्ट आम्ही सही खाऊन घेतली. तर हे बघा आता नाही का हे हरभरे आत्ता भिजायला टाकायला लगेच. आता टाकलेत पायलीवर, आता उद्या पायलीवर. आणि पाणी नाही का गरम नाही केलं बरं का चुलीवरती वगैरे. तर पाणी कसं केलं गरम पूर्णपणे नाही का उन्हावरती ही बादली भरून ठेवली होती. तर ते बघा किती गरम पाणी झालं आहे. आता तिने टाकलेत हे बघा याच्यामध्ये टाकले बरं का. त्यातली जी घाण वगैरे ना हरभऱ्यातली. बाई हात घालू हात घालू हात नाही घालायचा. तुम्हाला हात घालून दाखवलं असतं पण हात नाही घालायचं. हात घातल्यावरती काय होतं? भिजत नसते, काय होतं? भिजत नसते. काय होतं? कुच्चर राहते. कुच्चर 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 म्हणते त्याला. कुच्चर वगैरे होते. हात घातले नाही तुम्हाला दाखवले असते. तेवढंच उठलं की तुला घोटभर पाजलं पाणी. 17 काम आहेत जेवलेले बासनं कोणीच उचलीत नाही. तर धान्याचं पाणी पाजलं व सग निघालं म्हातारं. कुठं चालले नाना? चाललं फळार कामाला. हत्यार दाखवा ना तुमचं. हे काय हत्यार. हे बघा चालले नाना. चालला गाडी. चालला हत्यार. लय आवड आहे लय म्हणजे लय. ती लाकडं तोडायची आवड पहिल्यापासूनच. आपल्या आजीने आत्ता काय बनवून राहिली बघा. आणि मला तरी वाटलं नाही का हिच्या डोक्यात काहीतरी चालूच आहे. दुपारपासून नाही का घरामध्ये 2-3 वेळेस आदळले होते याने. हे बघा आता वाटण वगैरे काढलंय आणि इकडं काय टाकलंय शिजायला. हे बघा डायरेक्ट चक्की. हे तुम्ही कधी खाल्ली का माहीत नाही मला. ही गावाला जास्त भेटते बरं का, शहरामध्ये नसेल भेटत ती. आता ही चक्कीची भाजी तुम्ही फक्त बघत राहा कशी बनवते ती. आणि चक्कीला जास्त काहीच नाही घालणार बरं का. जेवढं पाट्यावरती आता वाटलं ना त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही घालणार. आणि तिची चव फक्त बघा नानाला विचारू वाटलं असतं. हे सोडून का नाही घालणार झालं. मी मग चांगल्या चांगल्या भाज्या करते लेकी बाळी. पण हे पोरगं सुटच घेत नाही, रेसिपी दाखवत नाही. याला काहीतरी सांगा तुम्ही. आत्ता मी तुम्हाला भाजी वगैरे दाखवले ना पण हिला भरोसाच नाही रे बाबा. अगं आजी मी सगळं दाखवलं बाई तुझी भाजी. आल्या आजीबाई आल्या आजीबाई. काय खायला बाय गच्चू आल्या आजीबाई. काय म्हणली? गच्चू गच्चू. कोण गच्चू? काय झालंय? आल्या आजीबाई आल्या आजीबाई. काय झालं मग? कुठं काय झालं? आता तुझ्या हाताची चांगली भाजी खायची. जशी आजी गोड आहे तशी चक्कीची भाजी पण होणार आहे आज. बघा आता टेक्नॉलॉजी बघा डायरेक्ट हाताने उतरेल. चक्कीची भाजी बघा चक्की एकच नंबर डायरेक्ट विशेष नाही. लेकी बाळी व अशी चक्की नसली तुम्हापाशी तर बाजारातून आणून खा. बाजारात भेटत नाही चक्क्या. हा भेटत नाहीत का? भेटत भेटत आहेत ना शहरात भेटतात. शहरात भेटत आहेत. पण ह्या भेटत आहेत का वा दिवाळीच्या टायमालाच. आणि आता तो कुठून आणली मग?
आता ही आपली घरची होती. अरे बाबा सगळं ठीक आहे, पण घरची होती, पण तू आणली कुठून मग ही आत्ता? आता घरातली होती ती फोडी म्या, अशी आदळू आदळू कुठं फोडी? दारात फोडी. कशी फोडी दाखव? ती काय तिथं घरात नाही असे दाखव ना, म्हणजे कशा पद्धतीने फोडी? अशी धरली का डोक्यावरून खाली टाकली, लगेच फुटली? लगेच बांधा, लगेच बांधा. आणि मग ते झाले दोन भाग झाले. ते एक म्हाताऱ्याच्या सोबत्याला दिली आरती, आपण केली आरती. तिच्यातला चतकूर भाग ठुला अजूनशीन. त्याचं काय करायचंय? त्याच्या करू उद्या फोडी, गुळ फोडी खाऊ गुटू गुटू. गुळ फोडी? गुळ फोडी बघा गुळच्या नवीन काहीतरी गुळ फोडी. तू कधी केलं का? तशी बी काही भाजी आहे का? मग गुळ मी त्याच्यामुळे म्हणतो की अजून तुम्ही आपल्या चॅनलचं सबस्क्राईब नसेल ना केलं, पटकन जाऊन सबस्क्राईब करा. हे बघा आपल्या आजीकडून अजून काय काय शिकायला भेटेल, अजून मला पण माहीत नाही, तुमच्यामुळं मला पण बघायला भेटेल. अजून गुळ फोडी. गुळ फोडी गुळवणी करा, नाही तर गुळासंग खा. चक्की. हा, पण गुळ फोडी काहीतरी नवीनच रेसिपी नक्कीच करावं लागेल ती. मग आता बघा आता कशी भाजी बनवते तर तुम्हाला दाखवतो. एकच नंबर बनवणार आहे ती. एवढं टाकणार घ्यायची उतर काय टाकणार आहे? तेवढं बस. मोती बघा किती भारी झालं आहे, आणि त्याला हळद कुंकू पण लावलं आहे. हळदच लावली फक्त, कुंकू नाही लावलं. काय रे काय आलं? घुंगरू बघा ना त्याचं किती मोठं बांधलं आहे नानाने. कुठं आहे ते सापडत नाही ना, त्याच्यामुळे नाही का त्याच्या घरात घुंगरू बांधलं आहे. पळत आला का लगेच मग आवाज येतो. आळस आलाय. आता हे चकी खाऊन तर बघ तू, खाऊन हां मग काय करू? त्याच्यात गुळ टाक, नाही तर साखरे टाक, आणि मला उद्या कमेंट करून सांग. कुर्मी वय? हा, मी कशी कमेंट करू? मग चांगली झाली भारी. मी लगेच सांगतो ना तुला, कमेंट कशाला. अशीच गुळ चकी खात जाऊ म्हणून. बरं आता बघू. आपली आजी नाही का चालता बोलता एक रेसिपी मला आता देणार आहे बनवून, म्हणजे झालेलीच आहे. त्याच्यामध्ये फक्त साखर टाकायची आहे, आणि मी तिला लगेच तिची तारीफ करून सांगतो चांगली झाली का नाही. कमेंट करून तुम्ही सांगा नंतर. थोडी दे का, मला आवडते की नाही थोडीच दे, लागली तर. आता काय टाकू? साखर टाक, साखर? गुळ टाक, काही टाक तुला जे पसंत. साखर टाकतो. तू टाक ना. बघा चहा पत्तीन ते सगळ्या त्याच्यात ठेवलं आहे. चहा करते का? चहा करते आता. आता काय असंच खायचं? हा, कालू कर घेऊन खाली. बघा आता आजीने काय बनवून दिलंय, आता खाऊन घेऊ. मला काय म्हणते, गुळ चकी, गुळचं की? गुळ साखर असं म्हणते, तर याला खाते तर बघ खाऊन तू. आणि मग आजीचं नाव घेईन, मला सांग. आजीचं काय नाव घेऊ? रंबाबाई. अयो बरं. म्हणशीन आजी अजून पण ती मला. ए बाई उपासाला चालतं घे. हा, एक नंबर झाले खरंच बाई, खरंच लय भारी झाले. तू बी एक घास खा ना. मी खाल्ली मोगाच खाल्ली. मग आधी खरंच लय भारी आहे. तुला कोणी शिकलं ग बाई एवढ्या भारी भारी भाज्या? तू शिकली? दूध पाहिजे, दूध याच्यामध्ये लई भाजी लागत. काही नक्की करून पहा बरं का. खरं दूध पण पाहिजे होतं यासोबत, लई भारी लागते. सुपर, खरंच सुपर आहे. उपवासाला हा रेसिपी चालू. आज एकादशी पण आहे. नेक्स्ट नाही का आपली जी एकादशी येणार आहे ना, त्याला आपण रेसिपी बनवू या पद्धतीने. मला तर भरपूर आवडली, खरंच आवडली आहे. ते खाऊन घ्या तुम्ही सगळे. भारी करत. राजगिरीची भाकर चकी पहिल्या नवरात्रात खायचे लोक. बनवून दाखव मग तशा रेसिपी, जे तुला जेवढं माहिती आहे तेवढं बनवून दाखव. म्हणली मला वाटतं येडी आजी आहे, काही घालते आम्हाला. ए, नाही ग बाई, मी कधीच नाही म्हणलं असं. तो एवढ्या भाज्या कोणाच येत नसत्या. आता बघा ही आपल्या जेव्हा अख्ख्या पिढीमध्ये नाही का, तो एवढं सगळ्यात हुशार आणि एवढे स्मार्ट कोणीच आजी नाही. मग नशीब आहे का तू मला आजी भेटली, आणि एवढ्या भारी भाज्या बनवते. तर का टॅलेंट किती आहे, किती गोष्टी बनवल्या तो आत्तापर्यंत, आणि ते बी नवीन आहे. आता बघ हे बघा, तुमच्या सगळ्यांसमोर प्रूफ दाखवलं नाही. मला काही यातला आयडिया होती का? हे बघा असं चालतं बोलतं काही पण रेसिपी बनवते ती. आणि हे बघा चक्की तर खाता खाता अजून खाऊन राहिले. हे बघा चक्की झाली. तर एक खरंच बाई वासच एवढं भारी राहिला ना, मला तरी वाटतं असं लगेच जेवायला बसावं.
हिनं काल पण नाही का मला 5 वाजता जेव घातले, आज पण 5ला जेव घालते काय ना. आपलं काढून भाकरी तशी आहेत मग. बाई तू खरंच नाही का, तू कुठंतरी एक मोठ्या शोमध्ये जायला पाहिजेस. मला स्वप्न आहे की तू नाही का एखाद्या मोठ्या शोमध्ये जायला पाहिजे रेसिपीच्या. तर बघू शकता हे बघा बनवली चक्की, आता लागली भाकरी लगेच. आता चक्की आणि भाकरी जबरदस्त. हे बघा किती भारी चक्की बनवली. हिची स्मेल एवढी भारी येऊ राहिली ना, एकदम सुगंध डायरेक्ट हिरव्या हिरव्या मिरचीची बनवली. लेकी बाई हो, मग आपलं असंच राहत असतं. गरिबीचा संसार असला का चटणी मिरचीच नीटनीटकी करून खावा लागत असती. आपण काय लय मोठे लोक नसतो, गरिबीतूनच मग मोठे होत चलत येतं. पण गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंत आली तर माजू नाही, असं राहत असतं. लेकी बाई हो, आपलं पदशीर खायचं, पदशीर राहायचं, असं राहत असतं लेकी बाई. ऐकलं नाही आजीचे मला हे शब्द काय आठवतात हेच सांगते मला पहिल्यापासून ती. आता जस्ट नाही का मी एवढा जबरदस्त खुश आहे. आणि खुशी मागचं राज काय मी तुम्हाला सांगतो की मी दुपारी 1:30 वाजता नाही का आपली पनीरची भाजी नाही का इंस्टाग्रामला सोडली होती आणि ती 3 तासामध्ये नाही का 1 मिलियन क्रॉस करून गेली. एवढा खुश आहे मी. आणि आपल्या आजीला काहीच माहीत नाही याच्यामधलं. आता तिला जाऊ आणि सरप्राईज देऊ आपण. काय माहिती बघू. बाई मला चहा तर प्यायचा आहे, पण मला आधी तो नाही का कौतुक करायचं आहे. काय झालं माहिती का, आपली पनीरची भाजी नाही का किती गेली माहिती का ती, किती झाली पाहिजे? 5 लाख. 5 लाख सोड, 10 लाख गेली. खरंच एवढी भारी गेली राहू. आणि त्या व्हिडिओला लय मेहनत घेतली होती बहिणी, एकदम मनापासून केली. एवढी भारी. थँक्यू सो मच आपली सगळी फॅमिली. खरंच लेकी बाई हो, तुमचे प्रेम आहे मायावर, म्हणून एवढी गेली भाजी आपली. अरे बाई खरं तर भाजी पण किती भारी बनली होती, लय भारी. बाई आपली खरंच स्वयंपाक एक नंबर बनवते. आणि एवढं फेम भेटतं ना बाईला. खरंच मला तरी असं वाटतंय की एक दिवस नक्की व्हा आपल्या आजीला. की मला माझं एवढं ड्रीम आहे की आपल्या आजीला नाही का मी एकदम टॉपच्या लेवलला कुठंतरी नेवा आणि कुठंतरी आजीचं आपल्या नाही का सिलेक्शन व्हावं. त्याने सगळ्याला दाखवून द्यायचं आहे की आपल्या आजीच्या हातात चव काय. आजी आजोबा दोघं रामायण बघत मस्त जेवण करून राहिले. रामायण भारी आहे ना. आज रामायण बघायचं म्हटले. आज एकदम खुश आहे आजी पण आपली. आणि आज चक्की पण लय भारी बनवली. नाना कसं काय झाली चक्की भारी, नानांना आवडीन खाली एक नंबर भारी झाली. भारी आपली आजी. जय महाराष्ट्र. खरा कष्ट शिकली. हे बघा चक्की किती भारी बनवली. थोडी लाईट घेतो बघा, इथं थोडं लाईट कमी आहे. हे बघा लय भारी चक्की बनवली. चक्की आणि भाकरी बाई खाते. हे बघा नाना लय भारी. जेवा जेवा या तुम्ही पण जेवायला. एवढी भारी बनवली ना आपली आजीने चक्की. चक्कीची रेसिपी नक्की बनवू आपण. आणि मला ते बनवून दिलं तर आजीने खायला, ते तर नक्की बनवू. आता जेवण वगैरे करतो, ब्लॉगवर एडिट करतो आणि उद्या लगेच अपलोड करतो. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि उद्याचा ब्लॉग वाला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.